संचार संचाराच्या बाबतीत थोडंसं प्रबोधन करायचंय, थोडंसं बोलायचं. आता मी चुकतोय का काय, नाही का? बाकीचे बरेचसे भक्त बसलेले, नाथ सेवक बसलेले, नाथांची सेवा करणारे बसलेले, पण माझ्या मनात एक विचार आले म्हणून ते विचार मी मांडतो. मला कोणाचे मन दुखवायचे नाहीयेत. फक्त मला एकच गोष्ट अशी सांगायची आहे का ज्यावेळेस माणूस बसतोय, तो हलतोय डुलतोय, नाही का? मग आपण लगेच त्याला संचार आला किंवा त्याला बाह्य बाधा झाली, हे नका सांगू हो. हे सांगू नका. तो कशामुळे हलतो, तो कशामुळे डुलतो, हा? तो सातत्याने जर संचाराचे व्हिडिओ पाहतोय किंवा नाथांचे बाबांचे किंवा कोणत्या तरी भक्तांचे व्हिडिओ पाहून त्याच्या मनात ती कल्पना येते, त्याच्यामुळे त्याच्या मनाचे ते हावभाव बदललेले असतील, ते जाणून घ्या. का तो मानसिकतेत गेलेला आहे, ते जाणून घ्या. का तो ते किरदार त्यांनी साकारलेलं आहे, ते जाणून घ्या. महाराज, काही काही लोक आहे ना किरदार साकारतात. किरदार म्हणजे कसं साकारतात माहिती का? ते भगवंताच्या सेवेमध्ये इतके डुबून जातात का त्यांना असं वाटतं भगवंत माझ्यामध्ये अवतरलेत. आणि मग ते हालचाल, एक एक्झाम्पल, एक उदाहरण म्हणून सांगतो. ज्यावेळेस आपण कोणाच्या तरी लग्न कार्याला जातो, शुभ विवाहाला जातो आपण, बरोबर आहे? त्यावेळेस आपण साईटला जरी उभा असलो ना माऊली, तर डीजे वाजल्यानंतर आपले हातपाय ऑटोमॅटिक हलायला चालू होतात, बरोबर आहे? भगवंताचे गाणे लागल्यानंतर जर हातपाय हलतात, काय हलतात, तर तुम्ही व्यवस्थित पहा ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पहा, नाही का? मग तो संचार आहे, ऍक्च्युली हवा आहे का, तो कुठल्या गोष्टीत त्याचं रूपांतर झालेलं आहे, या गोष्टीचा आढावा घेऊन त्याला प्रत्येक गोष्टीचं योग्य मार्गदर्शन करा आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. तो जर